Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार, लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. बुद्धिमत्ता या विषयातील मनोरे हा घटक अतिशय महत्वपूर्ण घटक आहे पहा. तर या घटकाला भारांश किती आहे पहा. एकूण 3 प्रश्न म्हणजे 6 मार्काचा अतिशय सोपा असणार हा घटक आहे. त्यामुळं हा जो घटक आहे हा घटक जर आपण व्यवस्थित समजावून घेतला तर आपल्याला हे जे 6 पैकी 6 मार्क्स आपल्याला मिळू शकतात. मग आता मनोराची जी रचना आहे पहा, मनोराची जी रचना आहे, मनोरा म्हणजे काय? एक प्रकारची एक रांगोळी असते पहा. मनोरा म्हणजे या ठिकाणी एक प्रकारची रांगोळी आहे. आपण घरासमोर जी रांगोळी काढतो त्याच प्रकारे पहा रांगोळीमध्ये या ठिकाणी समजा अशा प्रकारे असेल तर म्हणजे आपल्याला मनोरे या ठिकाणी एक रांगोळीचा एक प्रकार आहे पहा. तर आपण हा जो घटक आहे हा प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे समजावून घेऊया. तर पहा आता या ठिकाणी एक उदाहरण आहे पहा. अशा प्रकारे संख्या दिलेल्या आहेत. अशा प्रकारे संख्या दिलेल्या आहेत पहा. त्या ठिकाणी 16, 14, 15 तर मी संख्या वाचत नाही पहा. आणि या ठिकाणी समसंबंध दिलेले पहा. आता समसंबंध दिलेला आहे. तर पहा 2, 4, 8, 5. तर अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये आलं तर काय करायचं पहा. लगेच 2 अंक कुठे पाहायचं पहा. 2 अंक इथे पहा. 2, 4, 2 पासून 4 पर्यंत पहा. 4 पासून 8 पर्यंत, 8 पासून 5 पर्यंत पहा. 2 पासून 4, 4 पासून 8, 8 पासून 5. म्हणजे आता या 2, 4, 8, 5 या 4 अंकांना पहा. 4 अंकांचा असा मनोरा झाला पहा. आता त्याला संबंध कसा आहे पहा. 3, 6, 9, 5. 3, 6, 3 कुठे पहा. 3, 6, 9 आणि 5. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी मनोरा झाले पहा. आता आपलं उत्तर पहा. या ठिकाणी आता मनोरा दिलेला आहे. मग आता आपलं उत्तर कोणतं काढायचं पहा. 8, 11, 14 आणि 12. 8, 11, 14 आणि 12. आता पहा 8 कुठे आहे पहा. लगेच आपण 8 पाहिजे पहा. 8 इथं आहे. या ठिकाणी 8 आहे पहा. 8, 11, 14 नंतर 12. आता 8 पासून सुरू झाले पहा. म्हणजे तर आता अशाच प्रकारचे जे आकार आहे, अशाच प्रकारचा जो मनोरा आहे, मग अजून कोणता असेल पाहिजे. मग हा जो 9 अंक आहे पहा. 9, 13, 15 आणि 12. आणि हा जो 9, 13, 15 आणि 12 ज्या पर्यायामध्ये ह्या 4 संख्या असतील ते आपलं उत्तर. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे कृती करायची आहे आणि मग आपल्याला लगेच उत्तर मिळतं पहा. आता आपण पुढचं यावरच आधारित पुढचं उदाहरण पाहूया पहा. तोच मनोरा आहे पहा. कारण प्रत्येक परीक्षेमध्ये एका मनोऱ्यावर आधारित 3 प्रश्न असतात. म्हणजे 6 गुण. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांना आहे. म्हणजे 6 गुण आहे पहा. 3 प्रश्न आहेत. पाहता तर 7, 11, 14, 12. पाहता 7 कुठे इथं तर 7 आहे पहा. मग 7 पासून सुरुवात आपण करायची आहे. 7 पासून आपण 11 वर जायचं आहे. 11 पासून आपण 14 वर जायचं पहा. आणि 14 पासून 12. मग आता अशाच प्रकारचा मनोरा पाहता. इथून पाहता
5 ह्या दोघांचा जो संबंध असेल तोच संबंध याचा असेल. पाहता पाहता 7, 11, 14, 12. आता इथं बघा झालं 5, इथं 5 अंक आहे पहा. 5 पासून नंतर 2 लागायचे पहा. 2 नंतर 4 आणि 4 नंतर 7. ह्या अशा प्रकारे हा असा मनोर झालाय पहा. 7 पासून 12 पर्यंत आणि हा 5 पासून या ठिकाणी 7 पर्यंत. मग आता या ठिकाणी आता आपल्याला शोधायचे पहा 5, 3, 6 आणि 10 या 4 संख्यांचा जो मनोर आहे तो कसा असेल पहा. तर पहा आता या 4 संख्यांचा जो मनोर आहे तो पाहता 5, 3, 6, 10 पहा. आता 5 कुठे आहे? या ठिकाणी 5 आहेत. 3 कुठे पहा? 5, 3 नंतर 6 वर आपण जायचंय पहा आणि नंतर 10 वर जायचंय पहा. आता पहा अशा प्रकारे हा मनोरा झालेला आहे तयार पहा 5, 3, 6 आणि 10. तर इथं पहा या ठिकाणी पहिला जो मनोरा होता पहा पहिला अंक हा सेम समान होता पहा 7, 7 होता पहा. मग इथं पण पहा पहिला आणि शेवटचा अंक पहा. इथं शेवटचा 10 अंक आहे 10 संख्या आहे पहा. म्हणजे आपलं जे उत्तर आहे पहा इथून 10 सुरू होणार पहा. म्हणजे पहा या ठिकाणी 10 पासून सुरू झालं. तर पहा या ठिकाणी 10, 10, 13, 15 आणि 12 अशा प्रकारे हा मनोरा असेल. जे पर्याय नंबर 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. तोच मनोरा आहे. एका मनोऱ्यावर 3 प्रश्न असतात पहा. तर 2, 4, 5 2 कुठं आहे? या ठिकाणी 2 अंक आहे. 2 पासून आपण निघायचं 4 वर, 4 पासून 5 वर पहा. 2 पासून निघालो 4 आलो, 4 पासून निघालो 5 पर्यंत पहा. आता यासारखा मनोरा कोणता आहे पहा 14, 11 आणि 12. 14, 11, 12. मग 14 पासून निघायचे पहा 11 वर यायचे, 11 पासून निघायचे 12. म्हणजे अशा प्रकारे हा मनोरा झालाय पहा. म्हणजे या ठिकाणी अशाच प्रकारचा संबंध कुठं आहे? मग आता हा जो संबंध आहे पहा आपण 2 पासून निघालो 4 ला आलो, 4 पासून निघालो 5 ला आलो. आता आणि 14, 11, 12 आता हा झाला एक पहा. आता आपल्याला पुढचा पाहिजे पहा या ठिकाणी 3, 6, 5. आता 3 कुठे पाहता 3 अंक या ठिकाणी पहा 3, 6, 3, 6 आणि 5 पहा. अशा प्रकारे हा मनोरा झाला. मग याच सारखा मनोरा कोणता असेल पहा. आता इथं 3 आहे पहा त्या ठिकाणी 3 आहे पहा. म्हणजे इथं 15 पहा. म्हणजे तिथून आपण 15 पासून सुरू करणार 15 15 पासून 13 येणार आणि इथं 12 संपणार. म्हणजे आपलं जे उत्तर आलं पहा 15, 15 नंतर 13 आणि 12 अशा प्रकारे आपण या ठिकाणी जर कृती केली ही तर आपलं उत्तर आपल्याला लगेच मिळतं पहा. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. आता या ठिकाणी एक मनोरा आहे पहा 17, 18, 19, 23, 24, 25, 28, 29, 30, 31, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 41, 42, 43 अशा संख्या मांडल्या पहा. संख्यांचा मनोरा आहे पहा. प्रश्नामध्ये संख्या असो किंवा चिन्ह असो नियम एकच. तर पहा या ठिकाणी आपण आता 28, 33, 39, आता आपण हा संबंध शोधूया.
28, 33, 39, 29 पहा. आता 28 कुठं आहे? इथं आहे पहा 28. हा 28 पासून 33 ला निघायचे पहा. 33 ला आपण निघालो. नंतर 39 ला जायचं पहा. 39 आणि नंतर 29 ला पहा. 28, 33, 39 आणि 29 म्हणजे असा हा 4 संख्यांचा मनोर झाला पहा. आता अशाच प्रकारचा मनोर पहा. 31, 37, नंतर 42 आणि 30 पहा. म्हणजे हा अशा प्रकारचा हा एक मनोरा झाला पहा. मग ह्या दोन दोन संख्यांचा संबंध असा आहे पहा. तर आपल्याला शोधायचं काय पाहता 34, 29, 35 आणि 40 पाहता. आपल्याला शोधायचे काय आहे 34, 29 पहा त्या ठिकाणी 34 पाहता 34, 29, 35 आणि 40 पाहता. आता 34 कुठे आहे पाहता 34 पहा त्या ठिकाणी तर 34 आहे. ज्या सुरुवात जिथं असेल तिथं आपण अशा प्रकारे वर्तुळ करा म्हणजे आपल्याला आपलं उत्तर चुकत नाही पहा. 34 पासून निघायचंय 29 ला यायचंय. 29 पासून निघायचं 35 वर जायचंय आणि 35 पासून निघायचं 40 वर यायचंय पहा. मग आता अशाच प्रकारचं मनोरा कुठे आहे पाहता. पर्याय पाहिजेच नाही. पर्याय आपण नंतर पाहूया पाहता. याच प्रकारचा आकार पाहता. मग यालाच सेम आपण सारखाच असा आकार आपण बनवायचा पहा. म्हणजे पाहिजे 34 आहे पहा. इथं मग 36 असेल पहा. 36 पहिलं 36 पाहता 36 नंतर पहा इथून पुढे यायचं पाहता 36 पासून निघायचं पहा 30 वर. 30 पासून निघायचं 35 वर आणि 35 पासून निघालं 41 पहा. म्हणजे पहा 36, 36, 30, 34 नाही 35 आणि 41 अशा प्रकारे आपलं उत्तर हे आलेलं आहे पहा. आता पुढचं पाहूया. आता पुढचं उदाहरण पहा. उदाहरण नंबर 2. आता या ठिकाणी पहा 18, 28, 30 आणि 25 आता पहा या ठिकाणी 18. आता 18 ही संख्या कुठे पाहिजे 18. 18 पासून निघाले पाहता 28 वर जायचंय पहा. 28 कुठे आहे इथं 28 आहे. नंतर 28 पासून निघालाय पहा कुठे पाहता 30 वर आलंय पहा. आणि 30 पासून निघायचंय 25 ला यायचं पहा. आता अशा प्रकारचं मनोरा आपण पाहूया. आता हा जो आकार आहे आता पहा इथून 19 19 पासून निघालाय पहा 31 ला आलंय पहा. 31 पासून निघालंय 29 वर आलंय. आणि 29 पासून या ठिकाणी 23 वर. या ठिकाणी पहा 23 वर. अशा प्रकारे हा मनोरा झालाय पहा. मग आता ह्या दोघांचा जो संबंध आहे तशाच प्रकारचा संबंध 38, 39, 28 आणि 23 याचा कसा असेल पहा. तर पहा याचा जो संबंध आहे तर आपण पाहूया आता त्याचा संबंध कसा आहे. तर पहा 38, 38 पहा. आता 38 संख्या इथे पहा. आता 38 संख्या कुठे पहा या ठिकाणी 38 संख्या आहे. त्या ठिकाणी आपण गोल करून घ्यायचा आहे. नंतर 39 मग 39 वर जायचंय पहा आपल्याला. नंतर 28 मग 28 वर पण जायचंय पहा. आणि नंतर आपण निघालोय
23ला. मग आता पहा, हा जो आकार आहे पाहत आहे, सुरुवात आपण कुठं केली? 38ला. मग आता अशाच प्रकारचा मनोरा कुठं असेल पहा? 43. पहा, आपण असं सेम याचं पाहिजे. पाहता हा कसा तयार झालेला आहे, तशाच प्रकारचा आपण तयार करून घ्यायचा. पहा, 43 निघालं. पहा, 42 आहे. पहा, मग आता इथं वरती आलं. पहा, म्हणजे इथं 31 वर असणार. पहा, 31 वर असणार आहे. पहा, 31 वर. पहा इथं म्हणजे पर्याय. पहा आता 43, 42, 31. पहा 43. पहा 43, 42, 31 आणि 25. पहा अशा प्रकारे आपलं उत्तर आले. पहा म्हणजे काय उत्तर आले? पहा 43, 42, 31 आणि 25. पहा या ठिकाणी पर्याय नंबर 3 हे उत्तर आहे पाहायचं. 43, 42, 31, 25. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. मनोऱ्यातील संख्यामधून मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागीचा पर्याय निवडा. आता पहा, हा जो तिसरा प्रश्न आहे. पहा, आता पहा 33. पहिली संख्या काय? पाहता ही एक संख्यामाला आहे. पहा, संख्यामाला आहे. पहा म्हणजे पहिली संख्या कोणती आहे? पहा 33 ही संख्या आहे. पहा, मग 33 वर आपण या ठिकाणी 33 आपण संख्या शोधूया. पहा 33 संख्येवर आपण इथं वर्तुळ केलंय. 33 पासून निघायचं आहे. कुठं जायचं आपल्याला? 39 वर. पहा 33 वर निघालं, पण आलं 39 वर. नंतर कुठे? पहा 34. मग 34 वर जायचंय आपल्याला. 34 पासून निघालो, 40 वर आला. परत 40 पासून निघालो, 35 वर आलोय. आता पहा हा झिगझॅग आकार. पहा 35 पासून कुठे असणार आहे? पहा 41, परत 36, 42, 37. पहा म्हणजे पहा आपल्याला आपलं उत्तर मिळालं. पहा 33, 39, 34. पहा 33 आहे. 33 नंतर 39, इथे 39 आहे. 34 इथं 34 आहे. पहा इथं 40. पहा इथं 40 आहे. पहा इथं 35 आहे. इथं 35 आहे. पुढची संख्या जास्त पाहिजे 41. 41 म्हणजे आपलं उत्तर मिळालंय. पहा 41 आपलं हे उत्तर आलंय. पहा म्हणजे अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवायचा आहे. अतिशय सोपा, मनोऱ्यावर आधारित अतिशय प्रश्न सोपे असतात. पहा आणि वेळ पण फार कमी लागतो त्याला. हे उदाहरण सोडवायला. आता आपण पुढील उदाहरण सोडूया. पहा आता पहा या ठिकाणी एक मनोरा दिलेला आहे. पहा अक्षरांचा मनोरा आहे. पहा त्या ठिकाणी अक्षरांचा ABCD EFGHIJKLMNOPQRSTUVWX आणि Y. म्हणजे ए पासून Y पर्यंत या ठिकाणी लिहिलेलं आहे. फक्त ते मनोऱ्याच्या रूपात लिहिले आहे. पहा तर पहा आता यातील उदाहरण पहिलं पाहू आपण. म्हणजे प्रश्न पहिला पाहू. KEF. आता के अक्षर कुठं आहे? पहा आता के अक्षर इथं आहे. पहा के. आता के पासून निघायचं आपल्याला. कुठं जायचं आपल्याला? ई वर जायचंय. पहा ई वर आपण गेलोय. पहा ई पासून निघालो, एफ पर्यंत गेलोय. पहा KEF. आता अशाच प्रकारचा आकार पाहता थोडं. पाहता कुठं आहे? पहा एच. पहा एच नंतर आय आणि ओ. पहा अशा प्रकारे हा मनोरा आहे. पहा आता पहा आता ह्याच प्रकारचा मनोरा कुठे आहे? पाहता आपण पाहूया. आता ह्याच प्रकारचा मनोरा आपण पाहूया. आता पाहता पाहता या ठिकाणी SKL. यस कुठं आहे? पहा इथं यस आहे. पहा नंतर यस नंतर काय? पहा के. पहा के इथे. पाहता के इथे. के इथे. पहा आणि SKL.
आता अशाच प्रकारचा मनोरा कुठं असेल पहा आता, पहा इथं हा असेल ना पहा आता इथं, इथून इथं असं अशा प्रकारे पाहता, असा इथं अशा प्रकारे असेल पहा. म्हणजेच काय असेल पाहतो, पण सुरुवातीची एन पासून असणार पहा, एन ओ डब्ल्यू. जे आपलं उत्तर आले पहा 9, एन ओ डब्ल्यू. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. त्यातलं RSL, RSL, RSL. आता आर कुठे आहे पहा, आर, यस आणि यल. पहा आता अशा प्रकारचं म्हणून झालंय पहा, RSL, XWN, XWN. पहा एक्स सुरुवात झाली पहा, WN. पहा म्हणजे हा असा आणि असा पहा, समसमान पहा, असा मनोरा झालाय पहा, समान पहा. आता अशा प्रकारचा आपण हा जो संबंध आपल्याला सापडलेला आहे. मग आता आपण KLG पाहता, याचा आपण पाहूया आता KLGचा. के, मग के कुठे आहे पाहता, इथं के पहा, के के KLG, KL के, यल यल आणि जी पहा, KLG. के पासून सुरुवात करायची आहे, नंतर यल वर जायचं आहे आणि यल पासून जी वर जायचे पहा. मग आता अशा प्रकारचा मनोरा पहा. आता इथून या बाजूकडून 2 नंबरचा अक्षर के, आता या बाजूकडून 2 नंबरचा अक्षर ओ. नंतर काय असणार पहा, मग इथं ओ पासून मग एन असणार आणि नंतर या ठिकाणी एन पासून जी. म्हणजे अशा प्रकारे हा मनोरा तयार पहा. आपलं उत्तर आले पहा ONG. ON, एक मिनिट हा, RSL नाही, KLG ONG. अशा प्रकारे आपलं उत्तर आले पहा OSG. आता पुढचं पाहूया आपण पहा, MFK, M M F, F कुठे पाहता, इथं आहे पहा F. नंतर के के. आता याचं कसं पाहता, JSL, JS आणि यल, JSL. आता अशाच प्रकारचं मनोरा आपलं शोधायचं आहे पाहता, MHO पहा. आता एम कुठे पाहता, MH आणि ओ पाहता, सेम असा आकार आहे पाहता, पहा MHO. म्हणजे काय उत्तर असणार आपलं पहा, इथून सुरुवात असणार पहा, PW आणि एन. हे पहा समान आकार होईल पहा. हे अशा प्रकारे हा मनोरा तयार होईल पहा. म्हणजे आपलं उत्तर आलं पहा PWN, PWN. हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. प्रत्येक परीक्षेमध्ये 3 प्रश्न असतात आणि 6 गुण. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात पहा. म्हणजे 6 मार्क हातचे आहे पहा. फक्त समोरचा मनोरा पाहायचा आणि उत्तर शोधायचं आहे पहा. आता या ठिकाणी 1, 2, 3 संख्या दिलेल्या आहे, त्यात फक्त 1 ते 28 पर्यंत संख्या आहे, त्या फक्त मनोरा रूपी दिलेल्या पहा. पाहता या ठिकाणी 7, 4, 8, 12. 7 सुरुवात आहे 7 नी, इथं 7 नी. नंतर आपण निघायचे 4 वर, 7, 4.
8 आणि 12 पहा 7 पासून निघायचं आहे 4 वर यायचं आहे 4 पासून 8 वर यायचंय 8 पासून 12 वर. आता पहा इथं 10 आहे पाहायचा 10 ला सुरुवात आहे पाहिजे 10 ला सुरुवात 10 पासून निघायचंय 6 वर यायचंय पहा 6 पासून निघायचंय 9 वर यायचंय पहा 9 पासून निघायचंय 14 पहा सेम झालंय पहा. आता अशाच प्रकारचा मनोरा कुठं असेल पाहता या 2 5 8 आणि 12 पाहता माझा 2 कुठे आहे पाहता आपण हे 2 5 पाहता पण हे इरेज करूया म्हणजे आपल्याला सोपं जातं पहा 2 सुरुवात आहे 2 ने 5 नंतर 2 पासून निघायचं 5 वर यायचंय पहा 5 पासून निघायचंय 8 वर यायचंय पहा 8 पासून निघायचंय 12 वर 12 मग आता अशाच प्रकारचा मनोरा कसा असेल पहा मग इथं 2 आहे मग इथं काय असणार 3 असणार पहा 3 पर्याय पाहिजे 3 आहेच पाहिजे पर्याय 2 मध्ये पहा 3 आहे पहा मग 3 पासून निघायचे 5 वर 5 पासून निघायचे पहा या आकारासारखाच आकार झाला पाहिजे आपला 5 पासून निघायचं 9 वर 9 पासून 14 वर जे आपलं उत्तर आहे पहा 3 5 9 आणि 14 पहा अतिशय सोपा प्रश्न आहे पहा पाहता उत्तर मिळतंय पहा या प्रश्नांना वेळ सुद्धा फार कमी लागतो फक्त आपण या अशा प्रकारच्या प्रश्नांचा आपण जास्तीत सराव केला पाहिजे पाहता तोच मनोरा आहे पाहता आता पहा या ठिकाणी 17 24 18 मनोरा तोच आहे तो या ठिकाणी अशा प्रकारे मांडलाय पहा 17 कुठे आहे पहा 17 इथं आहे 17 पासून निघायचे 24 वर जायचंय पहा 24 वर 24 वर 24 पासून निघायचंय 18 वर जायचं पहा आता 17 पासून निघालं 24 पासून 18 आता पहा 17 आणि 7 हा संबंध आहे पहा 7 4 8 आता 7 कुठे आहे पहा 7 इथं आहे नंतर 4 आणि 8 म्हणजे अशा प्रकारे हा उभा मनोरा काय झालाय पहा आता अशाच प्रकारचा मनोरा कुठं असेल पहा आता आपलं उत्तर शोधायचं पहा 20 26 19 प्रथमतः आपण ह्या दोघांचा संबंध शोधायचा तो कशा प्रकारचा मनोरा आहे ते आपण शोधून काढायचंय आणि मगच आपण या ठिकाणी आपल्याला जे विचारलेलं आहे ते पाहायचंय पहा 20 वर वर्तुळ आपण तयार केलं पहा 20 पासून निघायचंय 26 वर जायचंय 26 वर निघायचं पहा 19 वर पाहता त्या ठिकाणी सेम आता माझा असं कसं आहे पहा 20 इथं सुरुवात 10 ने असणार पहा 10 ने सुरुवात असणार नंतर 6 वर जाणार नंतर 9 वर म्हणजे आपलं उत्तर झालंय पहा 10 6 आणि 9 पर्याय नंबर 3 10 6 9 10 6 आणि 9 हे आपलं उत्तर झालेलं आहे उत्तर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न पाहू आपण उत्तर आता पहा 11 22 24 11 22 24 आणि 15 28 आणि 26 पहा तोच मनोरा आहे पहा जी संख्या दिली असेल प्रथमतः त्या संख्येवर प्रथमतः आपण गोल करायचं वर्तुळ करायचं म्हणजे आपलं सोपं होतं बा 11 पासून निघायचंय 22 वर यायचंय 22 पासून निघायचंय 24 वर यायचं पहा म्हणजे आपलं हा झालं पहा आता 11 22 24 आता इथं पहा 15 दिले पहा मग इथं 15 आहे पहा 15 पासून निघायचं पहा 15 वर आपण गोल केलंय वर्तुळ केलंय 15 पासून निघालो आपण 28 वर आलोय 28 पासून निघालोय 26 वर पहा अशा प्रकारचा मनोरा काय झाला पहा समान आता पहा हा संबंध आपल्याला सापडलेला आहे मग आपण आपल्याला काय करायचंय पहा 4 8 12 4 8 12 या 3 संख्या शोधायच्या
पहा 4 कुठे आहे पहा 4 कुठं आहे 4 वर आपण वर्तुळ केलं पहा 4 पासून निघायचंय 8 वर यायचंय 8 पासून निघालं 12 वर यायचंय पहा आता अशाच प्रकारचा संबंध कुठे असेल मग आता पाहिजे 4 आहे म्हणजे तर 6 असणार पहा आता म्हणजे 6 ने सुरुवात असणार पाहिजे 6 आणि 6 9 आणि 14 आपल्याला उत्तर लगेच सापडलंय पहा 6 9 14 6 9 14 हे आपलं उत्तर पहा 6 9 14 म्हणजे प्रथमतः आपण या दोन्हींचा संबंध आपल्याला शोधायचा आहे आणि तो मनोरंजन कसा आहे हे आपण पाहायचंय आणि नंतरच आपल्याला जे उत्तर आपल्याला आवश्यक आहे ते आपण काढायचं आहे आता पहा या ठिकाणी चिन्ह दिले पहा आता पुढील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदामध्ये असणाऱ्या अंक अक्षर चिन्हाचा क्रम लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा आता त्या ठिकाणी पहा आता जो आकार दिलाय पहिल्यांदा पहा चांदणी दिली पहा स्टार दिलाय स्टार कुठे पहा स्टार इथं आहे पहा नंतर स्टार पासून निघाले आपण आपलं कुठं जायचंय पहा स्वस्तिक वर झाले पहा इथून स्टार पासून रेषा अशी मारायची स्वस्तिक वर जायचंय पहा स्वस्तिक पासून निघाला आपण 8 वर जायचंय पहा आणि 8 पासून निघाले आयतावर यायचंय पहा आता पहा आता हा जो आकार आहे पहा हा आकार इथं पहा चांदणी आहे पहा चांदणीचं स्टार स्वस्तिकवर आले बाबा व स्वस्तिकवर नंतर आय वर आलेलं नंतर 2 वर म्हणजे आपल्याला आता आकार मिळाले पहा हे आता आपलं हे झालंय पहा अशा प्रकारे आपल्याला आकार मिळालेला आहे आता आपण आपल्याला जे शोधायचं आहे ते आता आपण शोधूया पाहता पाहता आपला काय शोधायचं पाहता ये आता आपण ये वर जाऊया नंतर ये पासून निघालोय पहा या ठिकाणी हे जे चिन्ह आहे पहा खाली बाण नंतर जायचंय पहा 7 वर आणि नंतर जायचंय पहा त्रिकोणवर आता अशा प्रकारचा आकार कुठे आहे पहा आता इथं 1 नंतर 1 पासून निघालो कुठं आला आपण पहा यायचे पहा 6 वर यायचे पहा 1 पासून निघालोय 6 वर आलोय पहा 6 पासून निघाले पहा हा जो बाण आहे पहा वरती बाण हा बाण आहे पहा आणि इथून इथपर्यंत म्हणजे आपलं उत्तर आलं पहा 1 6 आणि हा वरती बाण आणि हे पहा म्हणजे पर्याय नंबर 2 आपल्याला त्यांनी काय सांगितलंय पहा 2 उत्तर पाहिजे आपल्याला पाहता 1 सी अशा प्रकारे हे उत्तर आलेले पहा दुसरं उत्तर काय असेल पाहता तर पाहता आता दुसरं उत्तर आपलं अशा प्रकारचं उत्तर पहा काय असेल पाहता ये पासून निघालंय पहा ये पासून निघालंय इथं बाण आहे पहा पर्याय नंबर पहा 4 5 तो पण अशा प्रकारे ये पासून निघालोय पहा नंतर एफ पर्यंत आलो एफ पासून सी पर्यंत म्हणजे आपल्याला 2 उत्तर मिळाले पहा पर्याय नंबर 2 आणि 4 पर्याय नंबर 2 आणि 4 हे आपले 2 उत्तर मिळालेले आहे आता आपण पुढचं उत्तर प्रश्न पाहूया आता पहा त्रिकोण त्रिकोण कुठे आहे पहा इथं आहे नंतर 3 त्रिकोण पासून निघाला आपण 3 वर आपल्याला जायचंय पहा 3 पासून निघालोय
4 वर जायचंय पहा. 4 पासून निघालंय जी वर जायचंय पहा. जी पासून निघालंय 6 वर जायचं पहा. 6 वर आणि 6 पासून निघालंय पहा तर सी वर जायचंय. असा आपल्याला असा आकार तयार झालाय पहा. मग आता पहा इथं वर्तुळात टिंब म्हणजे इथं पहा. आता इथून सुरुवात आहे पहा. इथून सुरुवात नंतर सी वर आले नंतर या ठिकाणी ई वर आले पहा. ई यप नंतर पहा या ठिकाणी हा जो बाण आहे यप नंतर काय पहा खाली बाण पहा. हा बाण इथंही पहा म्हणजे असं असं इथं इथं आणि नंतर 3 अंक आहे पहा. नंतर पहा 3 असं 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 आणि इथं 3 अशा प्रकारे आकार झालाय पहा. आता आपल्याला आपला हा संबंध सापडलेला आहे. मग आता आपल्याला हा संबंध शोधायचा पहा. D4GH स्वस्तिक आणि या ठिकाणी स्टार. तर पाहत आपण पाहूया हे आपण इरेज करूया. तर पाहत डी डी कुठे पहा. जे अक्षर प्रथम असल्याला त्याच्यावर वर्तुळ करायचे म्हणजे आपलं सोपं पहा. डी डी पासून आपण निघालोय 4 वर. 4 पासून निघाले पहा जी वर. जी कुठे पहा जी इथे पहा. डी पासून निघाले पहा D4G नंतर एच एच इथे पहा. नंतर स्वस्तिक स्वस्तिक नंतर कुठे पहा स्टार. अशा प्रकारे आकार तयार झालेला आहे. आता पहा अशाच प्रकारचा आकार कुठं असेल पाहता आपण तयार करूया. आता सेम असा आकार आता इथं डी डी वर वर्तुळ आहे. मग आपण 5 वर वर्तुळ करूया. पहा आता 5 पासून पहा निघालं पण इकडे निघालो पहा. अशा प्रकारचा आपण तयार करूया. पहा इकडे पहा ही जी इकडे असेल पहा. नंतर 9 पहा नंतर आय स्वस्तिक अशा प्रकारे म्हणजे आपलं उत्तर झालं पहा 5 5 नंतर ई नंतर एफ 9 आय नंतर स्वस्तिक आणि अशा प्रकारे हे आपलं पहिलं उत्तर झालेलं आहे. आता असाच आकार अजून कोणतं उत्तर असेल पाहता या ठिकाणी ते आपण अशा प्रकारे आपण तुम्ही शोधू शकता. पहा असाच प्रकारचा आकार या पर्यायामधून शोधायचा आहे. पहा पुढचं पाहूया आता. ए जी बी आयत आणि 8 पाहता. आता ये कुठे पहा ये या ठिकाणी पहा ये या ठिकाणी पहा ये नंतर जी 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 कुठे जी तिथे पहा जी ये पासून निघालोय जी पर्यंत आलोय पहा. जी पासून निघालोय पहा म्हणजे ए जी नंतर बी 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 कुठे पहा बी इथे पहा. इथं बी आलं पण पहा. बी पासून निघालोय पहा आयतावर जायचं आयतावर आणि तिथून निघालोय 8 वर. असा आकार आहे पहा. ए पासून निघालो जी पासून जी वर जी पासून बी आणि आयत आणि अशा प्रकारे आकार आहे पहा. आता असाच आकार पहा या ठिकाणी संबंध पाहता आयत आयत इथे पहा आयत
नंतर यच यच नंतर त्याचा रंग बदलूया म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल पहा. पहिला इथं आयत, नंतर यच वर आलो आपण, नंतर 3 वर आले पहा, 3 वर आले पहा, नंतर त्रिकोण त्रिकोण आता असा आकार झालाय पहा. आता अशाच प्रकारचा आकार पाहतो आपण. आता इथं पाहता आपल्याला शोधायचंय पहा 2 9 सी, 2 पहा 2 2 2 पासून निघालोय पहा 9 पर्यंत. नंतर सी वर यायचे, सी वर पहा, सी वर आले पहा, सी वर आले आणि या ठिकाणी हे पाहता ह्याचा हा संबंध आलाय पहा. आता त्याचं हे असेल पहा, तिथं आपलं जे उत्तर असेल पहा, काय असेल पाहता हा कसा संबंध आहे पहा या ठिकाणी. त्याला आपण रंग बदलूया. पाहता म्हणजे काय असेल पहा, तिथं 1 असेल पहा, 1 पासून अशा प्रकारे एफ पर्यंत असेल पहा, या ए सारखं पहा. नंतर एफ 1 एफ, नंतर पुढे पाहता एक बी, बी पुढे हा, नंतर या ठिकाणी बी बी 2, अशा प्रकारे पर्याय नंबर या ठिकाणी 4 हे उत्तर आलेलं आहे. आता आपण पुढचं उदाहरण घेऊया. पहा या ठिकाणी मनोरा आहे पहा, 15 11 16, 15 11 16, 15 वरून आपण निघालोय 11 वर, 11 पासून निघालोय पहा 16 वर. आता अशाच प्रकारचा मनोरा पहा कुठे पाहता 16 22 17 पहा, 16 22 आणि 17 हा संबंध येतो पहा. आता आपल्याला शोधायचं पाहता 11 8 आणि 12 मध्ये पहा. आपण याचा रंग बदलूया. या ठिकाणी पाहता आपला काय शोधायचं पहा 11 8 आणि 12. आता 11 कुठे आहे पहा, 11 इथे पहा, 11 इथं आहे, नंतर 8 इथं 8 आले आणि 12. आता पहा हा कसं संबंध आहे 12 15 11 16, परत 16 पासून घेतलं अशा प्रकारे आले पहा. म्हणजे हा कसं असेल पहा आपलं 11 8 आणि 12, म्हणजे इथून सुरुवात असणार 12 पासून पहा, 12 पासून सुरुवात असणार आहे. 12 पासून निघाले कुठं असणार पहा 12 या ठिकाणी 17, 12 17 आणि 13, अशा प्रकारे आपलं उत्तर 12 17 13. तर पुढचं उदाहरण पाहू आपण 6 8 12 9, 6 8 12 9 पाहता 6 कुठे पहा 6 8 6 8 12 आणि 9 संबंध पहा 12 12 16 22 आणि 17, म्हणजे अशा प्रकारे हा मनोरा तयार झालाय पहा. आता अशाच प्रकारचा मनोरा आपण तयार करायचा आहे पहा, शोधायचा आहे. पाहता 7 9 13 10, 7
9 13 10 आता 7 9 7 पासून निघाले आपण पहा 9 वर आले पहा 9 पासून आले पहा 13 13 पासून आले पहा 10 पाहता हा कसा पाहता पहा या ठिकाणी 6 8 12 6 8 12 आणि 9 होता पहा आता हा कसा 7 9 13 आणि 10 मग अशा प्रकारचा मंगळ कुठं असेल पाहत मग 13 असेल पहा 13 18 13 13 नाही 13 18 13 13 आणि 17 23 असं बघा 13 17 23 आणि 18 म्हणजे हा हे नाहीये 13 17 23 आणि 18 पहा 13 17 23 आणि 18 हा मनोर असेल पहा 13 17 23 आणि 18 13 17 23 आणि 18 अशा प्रकारे हा मनोरा आहे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आले पहा आता पुढचं उदाहरण पाहू आपण 6 5 7 6 5 7 सुरुवात ज्या अंकाने असेल ज्या संख्ये त्यावर आपण वर्तुळ काढायचे 6 5 7 6 5 7 नंतर पहा 6 9 7 पहा 6 9 7 पहा झालं आता अशाच प्रकारचा मुद्दा कुठे पाहता 9 7 10 9 9 कुठे आहे पहा इथे आहे पहा 9 नंतर कुठे आहे 7 आता याचा आपण रंग बदलूया पहा म्हणजे आपलं उत्तर लगेच लक्षात येईल पहा 9 7 आणि 10 9 7 10 मग आता अशाच प्रकारचं पहा या ठिकाणी काय उत्तर असेल आपलं 9 13 10 9 13 10 पहा 9 13 10 हे आपलं पर्याय नंबर 9 13 आणि 10 हे उत्तर आलेलं आहे. Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.